कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 8459 88 84 81. खऱ्या अर्थानं राजकारण समाजकारण बहुजन समाजासाठी करायचं असतं, सर्वसामान्यांसाठी करायचं असतं, गोरगरिबासाठी करायचं असतं, उपेक्षितांसाठी करायचं असतं. हा व्रत घेऊन या ठिकाणी मी कामाला लागलोय. एका विषयाचा खासदार असू शकत नाही. आपला प्रतिनिधी हा अष्टपैलू असावा लागेल की ज्याच्याकडं भविष्याचा दृष्टिकोन आहे. सामान्य कार्यकर्ता तयार व्हायला 20-20 वर्ष जातात. आमची राजकीय कारकीर्द समाजकारणाची आहे, आमची बैठक विकासाची आहे, आमची लोकप्रतिनिधी होण्याची धडपड जी आहे ती सामान्य माणसाला मुखप्रवाहामध्ये आणण्यासाठी आहे. काही लोक खुर्चीचा सारीपाट बांधतात, भावनिकतेचं राजकारण करतात. आमची इथली असणारी डोंगर वाड्या वस्तीमधली जनता जी आहे ती भावनेला हात घातला ना एखाद्यासाठी जीव देईल, पण खऱ्या अर्थानं जीवाला जीव देणाऱ्या माणसाला जीव लावण्याचं काम काही लोकांनी केलं आणि फसवं राजकारण करून गेलं. खऱ्या अर्थानं चीड कशाची आहे? माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं पाप काय असेल तर केलेला विश्वासघात. काही लोक ज्यांच्या खांद्यावर आपण या ठिकाणी मान टाकतो त्याची मान केसानं कापतात, केसानं गळा कापणारे अनेक लोक या ठिकाणी तयार झाले. आज मतदारसंघातल्या शेतकरी तिथं गेल्यानंतर विचारतोय कुठं आहे काटा, कुठल्या गावामध्ये काटा उभारला. एका खासदाराला एका मतदारसंघामध्ये पैसे किती मिळतात? एका वर्षासाठी विकास निधी म्हणून मिळणारा खासदाराचा फंड आहे तो 5 कोटी रुपये. 5 कोटी रुपये गेले 10 वर्ष आपण त्यांना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलाय. 10 वर्षाचा फंड किती झाला? 50 कोटी रुपये. 50 कोटी रुपयांमध्ये आपल्याकडे आहेत 14 कारखाने. ह्या लोकसभा मतदारसंघातलं फक्त सांगतोय आम्ही. या लोकसभा मतदारसंघामध्ये 14 कारखाने आहेत. 7 लाख रुपयाला एक काटा उभा राहतो. बापू विचारून आलो कोटेशन घेऊन मी किती रुपयाला येते. 7 लाख रुपयाला एक काटा उभा. 1 कोटीमध्ये सगळे काटे उभे राहिले असते की नाही? शेतकऱ्यांच्या नेत्याचे का लबाडी करायची होती? कुणासाठी हा धंदा करायचा होता? बर, काही लोकांना तत्व फार असतं. तत्वनिष्ठ असणारा माणूस कधीही तत्वाशी तडजोड करत नाही. आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लढत होता म्हणून शेतकरी तुमच्या बाजूला होता, पण तुम्ही ज्यांच्या विरोधात लढत होता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आता शेतकऱ्यांना कुणाकडे जायचं? आता मी काय बघायला गेलो नव्हतो. असं काही लोक समाजामध्ये अशा पद्धतीची कुचेष्टा करतात आणि हृदयाच्या चिंध्या होत्या ते सामान्य माणसाच्या. मी मुद्दा म्हणून माझ्या समोर असलेल्या मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगेन, काही काळ हे सगळं चालतंय. खासदार कोण असावा? दर वर्षाला आंदोलन करायला लावायला लागणारा खासदार असावा की आपल्याला वर्षाला आंदोलन करायलाच लागू नये त्याचा दर मिळवणारा खासदार असावा? हे विचार करण्याची वेळ आपल्याला त्या ठिकाणी आली. अजून सुद्धा शेतकरी चळवळीला या म्हणून सांगतात, आंदोलन करा म्हणून सांगतात, आपल्या स्टाईली फोडा म्हणून सांगतात, तूच रस्त्यावर सांगा म्हणून सांगतात. मला एवढंच विचारायचं आहे खासदार साहेब, तुम्हाला ज्याच्यासाठी संसदेमध्ये पाठवलं होतं तिथं भांडण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर का भांडताय? हे भांडण संसदेमध्ये पाहिजे, कायदा तिथं व्हायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी 4 वर्ष सत्ताधारी पक्षाचे खासदार, विरोधी पक्षाचे नाही. 4 वर्षामध्ये तुम्ही कायदे असे करायला पाहिजे होते की सामान्य माणसाला रस्त्यावरच यायला लागू नये. पण आज कायद्यासाठी नाही, फायद्यासाठी काही लोक या ठिकाणी आपली वाट बदलतायत. अनेक मतदारसंघामध्ये विकासाच्या प्रचंड योजना येऊन गेल्या, पण आपल्या मतदारसंघामध्ये कुठलीही विकासाची अशी नाविन्यपूर्ण योजना आली नाही की खऱ्या अर्थाने या मतदारसंघाच्या विकासाचा नवीन कळस चढवू शकेल. मला या मतदारसंघामध्ये उभा राहायचंय. ते या मतदारसंघातल्या तमाम लोकांच्या आपल्या अपेक्षांना एक नवीन दालन उभा करून देण्यासाठी, आणि ते दालन कर्तृत्वाच्या जीवावर आपल्याला त्या ठिकाणी करायचं, फसवेगिरीच्या नाही. पुढच्या पिढीला भविष्य दाखवणारा मतदारसंघ मला उभा करायचा आहे की ज्याच्या जीवावर आपल्याला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. तुम्ही एकदा धैर्यशीलला संधी देऊन बघा. मी सुद्धा शिव छत्रपतींचाच मावळा आहे. या मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी, या मतदारसंघाला एक नवीन विकासाची उंची मागण्यासाठी आपण हा लढा उभा केलाय. कोण सांगते म्हणून अजिबात मतदान मला करू नका. कोणतरी मला सांगायला आलंय, पत्र दिलंय, आज सांगितलंय, अजिबात करू नका. धैर्यशील मानेमध्ये आता जर तुम्हाला ती धमक दिसली असेल, तुम्हाला वाटत असेल की धैर्यशील आमचे प्रश्न लोकसभेमध्ये तत्परतेने मारेल आणि त्या पोराकडे ती कॅपॅसिटी आहे, ती ताकद आहे की माझा प्रश्न तिथं जाऊन मांडून तो सोडवेल, तरच मला मतदान करा, नाहीतर मतदान करू नका. मतदान करायचं झालं तर ते मत वाया घालवायचं नसतं, ते सामान्य माणसासाठी उपयोगाला आलं
नाहीये. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.